आणि हे बघा एक नंबर काय लिहिलंय बाईकवर, एक नंबर MH04J एक नंबर। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात गोव्यामधून। तर आजचा दिवस आहे दुसरा। तर आता मी आहे आरंबोळ येथे, आरंबोळ बीच इथून जवळ आहे। तर आजचा IBWचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या सकाळची सुरुवात आम्ही राईडने केलेली आहे। तर इथे पाहू शकता सगळ्या डॉमिनार्स बाईक आहेत। तर DOC करून एक क्लब ग्रुप आहे, डॉमिनार ओनर्स क्लब। तर आता तो चेंज झालेला आहे, त्याचं नाव चेंज केलेलं आहे। तर आता त्याचं नाव यांनी ठेवलेलं आहे डॉमिनार ओनर्स ट्राइब करून। 2024 आजपासून हा एस्टॅब्लिश झालेला आहे इंडिया। आणि पाहू शकता जबरदस्त बाईक्स वगैरे आहेत। तर ऑलमोस्ट सगळ्या डॉमिनार आहेत, सगळ्या डॉमिनार। आणि इथपर्यंत जी आम्ही राईड करून आलोय सकाळी, तर ती पाहून घ्या। तर म्हणजे आजच्या आपल्या राईडचा लाईनअप पाहू शकता, क्या बात आहे, सगळ्या बाईक्स रेडी आहेत। तर आता आपण राईड करत करत जाणार आहोत IBWच्या इथे। चलो, तर मस्त अशा सकाळच्या राईडला सुरुवात झाली। तर मंडळी आजचा आहे दिवस दुसरा IBW राईड इव्हेंट इंडिया बाईक वीक 2024चा आजचा दुसरा दिवस आहे। आणि आता वाजले सकाळचे 11:30। तर आता आम्ही राईड करत जात आहोत IBWच्या इथे। त्याच्यानंतर डॉमिनार बाईकर्स क्लब DOC ओनर्स, तर यांचा जो ग्रुप आहे तर यांचं नवीन एक उद्घाटन आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर सगळ्यांनी ग्रीन टी शर्ट त्याचे सुद्धा घातलेले आहेत। आणि काय लाईनअप वाटते, टोटल एक 40 बाईक असतील। आणि सुपर आपण या राईडचा भाग आहोत, तर जबरदस्त वाटते। आणि सगळे डॉमिनार आहेत आणि माझी फक्त सुझुकी बर्गमॅन आहे आणि अजून इतर गाड्या सुद्धा आहेत। तर कलिंगूट बीचच्या पुढचा मस्त सुंदर असा रस्त्यातलं चर्च, पण ते सध्या उपयोगात नाही आहे, बंद आहे ते। आणि इथे मस्त पांढरी शुभ्र कलर केलेली चर्च सुंदर सुंदर आहेत। तर मंडळी आधीचा व्हिडिओ IBW इव्हेंट फर्स्ट डेचा जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर व्हिजिट करा, किंवा इथे आय बटन लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल। सुंदर असा इव्हेंट अटेंड केला पहिल्या दिवशीचा। तर आजचा दुसरा दिवस आहे, तर आज पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। आणि पाहू शकता रस्त्याची किती छान प्रकारे काळजी घेतली जाते। तर मोस्टली ते बायकर्स टुरिस्ट जास्त असतात, त्याच्यामुळे रस्त्याची योग्य ती काळजी गरजेची आहे। तर आपला सकाळचा ब्रेकफास्ट आलेला आहे, सँडविच आहे आणि सँडविच खायचं आपल्याला। आणि थोडंसं ब्रीफिंग वगैरे करून आपण IBW जॉईन करणार आहोत। तर आता सगळे छोटा छोटा ब्रेकफास्ट करत आहेत। Hope you all like the name of the club. Logo also. Yes. Yeah. From the logo too. तर म्हणजे माझ्या समोर आहे द हॉटेल बंजारा। तर हे नवीनच ओपन झालेलं आहे आणि आता याचं काम सुद्धा चालू आहे। तर आम्ही इथे ब्रेकफास्ट राईडसाठी आलेलो, आता आपण चाललो IBW मध्ये। आणि इथले केअरटेकर सुद्धा आहेत, हे सगळं मॅनेज करतात। आपलं नाव काय? रोहित गुजर। आणि हे आपले मानगावचे
प्रफुल्ल जाधव, क्या बात आहे. आपली मराठी माणसं भेटली, खूप भारी वाटतं मला. तर चला पुन्हा येऊया, काळजी घ्या. येस, पुन्हा भेटू. चला, थँक्यू सो मच. तर सगळी मंडळी गेलेत. मी ड्रोन चार्जला लावलेला, तो काढेपर्यंत, पॅकिंग करेपर्यंत. आता आपण निघूया. तर IBW 24चा डे 2चा एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण आता एंटर करतो आहे. आणि इथे TVSचा मोटोसॉल इव्हेंट संपूर्ण चालू आहे आणि त्याच्या समोरच आहे आपला IBWचा इव्हेंट. आणि आपल्या बाईक संपूर्ण लाईनअपमध्ये जाताना सगळ्या डॉमिनार आहेत. आणि आतमध्ये एंटर करण्यासाठी हा आपल्याला टॅग दिलेला आहे. हा टॅग इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरच आपली एंट्री आहे. आणि काल आपण संध्याकाळी पोचलो होतो आणि आज आपण दुपारपासून सगळा नजारा एन्जॉय करणार आहोत. तर मंडळी, आतमध्ये स्कॅनिंग एंट्री झाल्यानंतर आता पुन्हा आम्ही परेड एंट्री करतो आहे. तर त्याचा शॉटसुद्धा तुम्ही 360मध्ये बघा, कारण इथून फक्त या बाईक्स दिसतील. 360मध्ये सगळा व्ह्यू दिसेल तुम्हाला. चला. तर मंडळी, फायनली अशी रुबाबाद एंट्री झालेली आहे आपली IBW 24च्या दुसऱ्या दिवशी. तर आता आम्ही स्टेज पाशी येऊन पोहोचलोय. तर आता आम्ही स्टेजवर जाऊ आणि त्याच्यानंतर खालचा नजरा दाखवू. तर मंडळी, तिकडून आपला डॉमिनारचा ग्रुप एंटर होईल. नंतर आम्ही सगळे RM2C वाले एंटर होऊ. और दीज आर गाइज फ्रॉम सुरत. भारी, एक नंबर. सुरतवरून राईड करून आले ती सगळे मंडळी, क्या बात आहे. तर मी या RM2C ग्रुपचा भाग आहे. तर आम्ही यांच्या मागून जाणार आहोत आणि आपल्याला आता स्टेजवर जायचं आहे. वाव मुवमेंट असणार आहे, क्या बात आहे. Okay, this is the Riding Monks Club. Now the reason most of the club members didn't line up for day 2 is because they are Dalli. But the message is, अगर टल्ली हो तो बाइक मत चलाओ, which is a very good thing. अच्छा हुआ कि वो लोग आराम कर रहे नहीं है, क्योंकि दारू पी के गाड़ी चलाना मना है. अच्छा, this is the Riding Monks Club. I love you guys. And आप कहाँ से हो और कितने किलोमीटर चला के आए हैं? मैं हूँ सूरत से और हम लोगों ने 960 किलोमीटर यहाँ से हम लोग आए. अरे क्या 960 किलोमीटर. कुछ गुजराती में कुछ कहावत है, कुछ एनर्जी वाली चीज है आपके पास जो आप लोग एक दूसरे से कहते रहते हो. 2, 3, 2, 1. થોડી નાખો શું કરો? ભૂકો કરી નાખો. All right guys,
Fantastic. Keep riding hard. We love you. You can keep coming back and we'll always celebrate your amazing spirit. All right, ladies and gentlemen, coming up next. एक नंबर कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आपण गुजरात सुरतच्या मित्रांमंडळी सोबत गेलो होतो. जाम भारी एक्सपिरियन्स. Motorcycle Club. Guys, y'all can walk in. Like. तर म्हणजे माझ्या मागे आहे जुन्या बाईकचं कलेक्शन, परंतु त्या इतक्या नवीन दिसत आहेत ना, इतक्या नवीन, फार कलरफुल आहे, एकदम व्हायब्रंट आणि पॉझिटिव्ह वाटतंय. तर इथे पाहू शकता या सगळ्या रॉयल एनफिल्ड आहेत. राजदूत 350, मॅक्स पॉवर 39 bhp, टॉर्क 37. जावाची आहेत राजदूत 350. या सगळ्या ओल्ड बाईक्स आहेत. आणि ते बघू शकता BMW ची रॉयल एनफिल्ड टाईप. क्या बाईक. हो असे कलेक्शन आहेत ना. आणि हे बघा एक नंबर काय लिहिलंय बाईकवर, एक नंबर MS04J, एक नंबर. म्हणजे इथे सगळे रायडिंग गिअर्स, त्याच्यानंतर सायलेन्सर, त्याच्यानंतर इथे जॅकेट्स वगैरे, रायडाचा ऑफिशियल स्टोर आहे इथे. इथे रागेरचं पण आहे, SMK स्टड्स. ही बघा फुल्ली लोडेड ट्रायम्फ टायगर. आणि तिथे एक्सपल्स, त्याच्यावर आपली हाईट पोचत नाही. इथे GS, इथे पण याच्यावर आपली हाईट पोचत नाही. SMKचे. तर म्हणजे तुम्हाला अशी बाईक दाखवतो ना आता, हार्ली डेव्हिल्सनची. ती रेअरली कोणी बघितली असेल, जर कोणी बघितली असेल तर नक्की कमेंट करा. आणि या गाडीवर संपूर्ण रामाचं जीवनपट त्यांनी रंगवलेलं आहे, काढलेलं आहे. तर संपूर्ण रामायण. तर म्हणजे या व्हिडिओमध्ये ना, जे कालच्या व्हिडिओमध्ये मला जे एक्सप्लोर करताना आलं, बघताना आलं, कारण काल संध्याकाळी खूप गर्दी होती आणि आता हळूहळू बायकर सेंटर होत आहेत. आणि आता उजेडात एवढ्या अँटिक बाईक्स दिसतात ना, म्हणजे कलेक्शन तर लाजवाब, सुपर्ब आहे. आणि कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि पुढच्या वर्षी IBW राईड माझ्यासोबत करायची असेल तर स्टे ट्यून राहा, आपण पुढच्या वर्षी एकत्र राईड करू. तर आता समोरच्या बाईक्स दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता कधी न पाहिलेलं कलेक्शन एका नजरेत. या बाईकला तर स्पेशल प्रोटेक्शन आहे 3 गाड्यांना. क्या बात आहे यार. आणि ती तर बघा, अशी गाडी तुम्ही कुठे बघितली, कुठल्या पिक्चर मध्ये किंवा ऑन रोड कधी बघितली? काय वाटते यार, एकदम असं ॲल्युमिनियम टच आहे, जबरदस्त. आणि हे सगळं रेअर कलेक्शन आहे आणि ह्याला एकदम मस्त असं प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे. तर या सगळ्या अँटिक बाईकच्या कलेक्शनच्या एरियामध्ये बराच वेळ घालवतोय, कारण हे कधी पाहायला मिळणार नाही आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट पाहिजे. तर पुढच्या वर्षी आपण आपली दुसरी बाईक घेऊन या राईडला तुमच्यासोबत येऊ. आणि मागे आता तुम्हाला अजून ज्या ॲडव्हेंचर बाईक आणि ज्या जुन्या टाईपमध्ये आहेत त्या दाखवतो. इथे बघू शकता या माझी 750 आणि बनवलंय तिला यार. आणि इथे याच्यावर बसणारा रायडर कसला तगडा पाहिजे. त्याच्यानंतर ही बघा डॉमिनेटर, होंडा डॉमिनेटर काय बनवलंय. इथे बघा 250 काय बिल सुझुकीची 250 आहे. इथे बघा
BMW डकार आहे इथे, क्या बात. होंडाची बाईक, या सगळ्या रेसिंग बाईक एकदम सांग 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 सांग. इथे अजून एक बेस्ट कहर, रायडरची पागलपंती, वेडेपणा, त्याचं प्रेम इतपत असतं ते दाखवतो. आपण तिकडे तिथे राईड करतो ना, तिकडचे फोटोज काढतो आणि आपल्या अल्बम मध्ये जमा करतो. तर इथे अशा काही बाईक्स आहेत ज्या जिथे जिथे गेल्यात ना त्या रायडरने तिथल्या ड्रॉइंग त्याच्यावर काढलेल्या आहेत. सुक्मेश्वरी. तर हे पाहू शकता, लमायरू मॉनेस्ट्री लडाख काही काढलेलं पण कधी आहे 26 जुलै 2021 आणि टाइम पण लिहिलंय किती वेळामध्ये काढलेला आहे. हे बघा, हे काश्मीरचं बेताब व्हॅली, या जबरदस्त. शांती स्तूपा लडाख, स्टोप विलेज लडाख, अरू व्हॅली काश्मीर. ही मॉनेस्ट्री स्पिती व्हॅली. आणि इथे पाहू शकता, क्या बात. हे कसे पेंट करतात, कसं करतात, समोरचं चित्र, समोरचं निसर्ग बघून कसे ते स्वतः पेंट करतात. क्या बात. तर मंडळी, मराठी माणसाची झेप इतपत असू शकते. आज मला प्रत्यक्षात भेटलेले आहेत गणेश शिंदे सर, आणि त्यांच्यात एक कौशल्य आहे आणि ते तुम्हाला त्यांच्या गाडीवर दिसेल. एक सर्वसाधारण माणूस पेंटिंग त्याच्या मोबाईलवर करेल, त्याच्या पुस्तकात करेल, पण हे सर असे आहेत ना, त्यांनी संपूर्ण जिथे जिथे प्रवास केलेला आहे त्याची संपूर्ण पेंटिंग केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे तर या गाडीवर तुम्ही पाहू शकता आपल्या महाराजांचे गडकिल्ल्यांचं निसर्ग सौंदर्य त्यांनी याच्यावर कोरलेलं आहे. अगदी आपल्या हाताने कलर काम केलेलं आहे. आता तुम्ही आहात कुठून? अच्छा, तुम्ही पुण्याचे आहात. त्या बात. आणि पुणेकरांना गडकिल्ल्यांचा वेळ असणारच आहे. आणि पाहू शकता संपूर्ण गडकिल्ले. आणि मी फक्त दादांना इंस्टाग्रामवर फॉलो केलं होतं, आज प्रत्यक्षात ते समोर आहे. तर जबरदस्त वाटलं दादा तुम्हाला भेटून. One of the hottest Indian rappers to really bring. RX 100 वाला मंडळी, फायनली या इव्हेंट मधून रामराम घेण्याची वेळ आलेली आहे. तर माझ्या मागे प्राइस डिस्ट्रीब्युशन आणि जे नामवंत रायडर, जे स्टंट राईड आणि ज्यांना जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, त्यांचे एक्सपिरियन्सेस स्टेजवर सांगितले जातात. आता फायनली या व्हिडिओ मधून आपण रामराम घेतोय, कारण इंडिया बाईक याचा आजचा दुसरा दिवस होता आणि फायनली आपलं सगळं बघून झालं. आणि दुसऱ्या दिवशी जबरदस्त अशा बाईक्स बघायला मिळाल्या. जर तुम्ही बाईक लवर असाल, रायडर लवर असाल, तर तुम्हाला पुढच्या वर्षी यायचंच आहे माझ्या सोबत. तर एकंदरीत आपल्या दोन्ही दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुमचं असंच प्रेम, असंच सपोर्ट, आशीर्वाद माझ्या मागे नेहमी असू द्या. असंच काहीसं नवनवीन या माझ्या व्हिडिओ मार्फत तुमच्या सोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न माझा असेल. तर चला, फायनली इथून घेतोय मी रामराम. आता उद्या आपल्याला निघायचं मुंबईसाठी आणि त्यासाठी मी स्पेशल असा रूट सुद्धा सिलेक्ट केलेला आहे. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीसा आणखी नवीन पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक वेळी नवनवीन देण्याचा प्रयत्न माझा असतो. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि घेऊया इंडिया बाईक फिक्स मधून आपला रामराम. तर मंडळी, जाता जाता फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे.
काळजी घ्या.